यांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडूनी संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवत असताना सांगतात, भैया आपल्या मायबापांना धन्यता संत देतात, पण कोणत्या लेकरांच्या मायबापांना धन्यता देतात? कोणत्या लेकरांच्या मायबापांना धन्यता देतात? जे लेकर हिताला जागतात, मग मुलगा असो अथवा मुलगी असो, जी लेकर हिताला जागतात त्यांच्या लेकरांना संत धन्यता देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलं जर हिताला जागणारी जन्माला येत असतील तर त्यांच्या मायबापाला संत धन्यता देतात. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, आई बापांची कूक जर पवित्र असेल तर लेकरं चांगली जन्माला येतात. मायबापांची कूक पवित्र असेल तर लेकरं चांगली जन्माला येतात. आणि लेकरं चांगली जन्माला आल्याच्या नंतर संत त्यांच्या मायबापाला धन्यता देतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला सांगायला आवडेल, संसारामध्ये कोणाचीही पदवी कोणालाही जाते. संसारामध्ये कोणाचीही पदवी कोणालाही जाते, पण परमार्थामध्ये माझे संत जर हिताला जागणारा मुलगा किंवा मुलगी जन्माला येत असेल तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात. ऐका, खरं सांगू का दादा, मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही सगळं वातावरण खराब करताय हो, सगळं वातावरण तुमच्यामुळे जातंय हो. मी सगळ्या ऐका थोडा राग येईल डॉक्टर साहेब, थोडा राग येईल, पण मी तुम्हाला एक शब्द बोलू का? जर खरंच ओरिजिनल हिंदू असाल तर धर्माची लाज राखा. ओरिजिनल हिंदू बोलणार नाही. जर बोलणार ते तुम्ही समजिला ना तुम्हाला काय मटेरियल आहे असं. विठ्ठल 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 संसारामध्ये आणि परमार्थामधला फरक सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. संसारामध्ये जर मुलगा शिक्षक असेल त्याला आपल्या आईराने मग काय म्हणतात? मास्तर मास्तर. मुलगा जर का शिक्षक असेल, मास्तर असेल, लग्न केल्याच्या नंतर मास्तरनी बायको मास्तरीन ती सही येऊ का नको येऊ? बरोबर आहे का नाही? ती बहिणीला जर सांगा ना, ताई सई, मास्तरीन सांगस काय सई लावा शाई. म्हणजे संसारामध्ये कोणाचीही पदवी कोणालाही जाते, पण परमार्थामध्ये तसं नाहीये. परमार्थामध्ये जर मुलगा किंवा मुलगी कर्तबदार जन्माला आली तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात. पण संतांनी आपल्याला धन्यता द्यावी असे मुलं जन्माला घालणं महाराज आपल्या हातात आहे का? हो, आपल्या हातातच आहे. कारण तुम्ही दिवस गेल्याच्या नंतर जर का गर्भसंस्कार चांगले झाले तर लेकरं चांगले जन्माला येतात, हा आमचा संतांचा विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल कारण आमच्या संतांचा प्रमाण आहे, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, नाही का? हो, मायबापांची कूक पवित्र असेल तर लेकरं चांगली जन्माला येतात. उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, एक्झाम्पल ऐका. एका पोराला चोऱ्या करायची सवय होती, बोलू नका. एका पोराला चोऱ्या करायची सवय होती, छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. नेमकं त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर तोही त्याला बायकोही तशीच भेटली, ती छोट्या मोठ्या चोऱ्या करायची. आता मुलगा चोरटा, त्याला बायको बी चोरटी भेटली म्हणल्यावर दोन्ही माय बिन बाप बी चोरटा द्यास ना, पोटे संत जन्मालीन का? मुलगाही चोरटा, त्याचं लग्न झाल्याच्या नंतर बायको सुद्धा चोरटीच भेटली. नेमकं त्या पोरीला दिवस गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांकडे नेलं. डॉक्टर साहेबांकडे नेल्याच्या नंतर बाळंतपणाची वेळा पोरीला टेबलावर लेटवलं. डॉक्टर साहेबांनी चेक केलं, म्हणले सिजर करावं पडेल, नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. आता पोरीचे सिजर केलं, बाळ जन्माला आलं. बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग मूठच काही सोडना. पोरग मूठ काहून सोडत नाही? बऱ्याच वैद्यांना दाखवलं, डॉक्टरांना दाखवलं, बऱ्याच भगत लोकेशला देखाडलं, पण पोरग मूठ काही सोडेनी. एक सुज्ञ बाबा म्हणे, का रे आई पोरग मूठ सोडत नाही, यांना हातमा काय अडचण आहे, काही प्रॉब्लेम्स आहे का? तुम्ही डॉक्टरला देखाडा का? म्हणे बडं देखाडी. मग एक काम करा, एखादा मानस रोग तज्ञ डॉक्टरला देखाडा म्हणे.
एखाद्या मानस रोग तज्ञ डॉक्टरांना दाखवा. ते मानस रोग तज्ञ डॉक्टरकडे लई घ्या. डॉक्टर हुशार होते आणि जवळजवळ डॉक्टर हुशारच राहतो. उगाच केला इशारा जाता जाता. आणि डॉक्टर साहेब बी बसले. आता फक्त आपल्या ताई साहेब बसली कमी आहे. ताई साहेब पाहिजे होतं. संगीता ताई येणार आहेत ना? नाही येणार आहेत. पाहिजे होतं. तुम्ही दोन्ही जण संगे राहतात ते सांगा मग मजा येते. तुम्ही काल दिन सांगितली ना महाराज काही कीर्तन नाही म्हणे. महाराज दोन्ही कामे मोडलेच म्हणे. सासरवाडी मा बी जाच म्हणे महाराज. सासूल बी भेटायचा सासराला बी भेटायचा कीर्तन बी होई जा. आई बट कर पण तुमली आई बी समजायला पाहिजे. जवळ येऊ तिथला मग काय होई जास्त कमी ती टाकू. जय श्री राधे. काही नाही भाऊ म्हणा इथलं बोलेले बी नाही. दादा म्हणतो पाय पड राहिलोणार. हो आप्पा झोन हो इंदू झोन. अरे असा मग दुसरा खुरतडीन खाय राहणार ना आपले रे. विठ्ठल 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 मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. पोरग मुटका सोडत नाही म्हणून डॉक्टर साहेब हुशार होते. गड्यामध्ये 3 तोड्याची चेन होती सोन्याची. 3-4 तोड्याची चेन होती सोन्याची. डॉक्टर साहेबांनी त्या पोराच्या समोरून अशी फिरवली. पोराच्या समोरून चेन अशी फिरवली. पोरगानं पटकन हात सोडला पटकन चेन धरली. पण जेव्हा त्यानं चेन धरण्यासाठी हात मोकळा केला का अगोदर त्याच्या हातातून 5 ग्रामची अंगठी खाली पडली. तपास लावा त्या असं माहीत पण नशीजर करता करता डॉक्टरनं आत्माई उपाडी येलो होती. आत्माला सांगा मायबाप जरी दोन्ही चोर येते त्याच ना पोटे काय साधू जन्मालीन का? जशी कंपनी तसा माल राहा दखिल्या नाही ते आपल्या कंपनी. विठ्ठल विठ्ठल मायबापांना धन्यता भेटते त्याच्यासाठी कर्तबदार मुलं जन्माला आली पाहिजे. मला या कीर्तनातून सांगायला आवडेल ज्या राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आज प्रत्येक तरुण सांगतो राजे पुन्हा जन्माला या. आजचा तरुण सांगतो राजे पुन्हा जन्माला या. राजे पुन्हा जन्माला या. दादा राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची. का गरज आहे? आई बापांची खूप पवित्र असेल तर पोरं चांगले जन्माला येतात. याच्यावर मला बोलायचंय. आई बापांचे संस्कार लेकरांवर पडतात म्हणून राजे राजे पुन्हा जन्माला या. आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे तुमची धर्माला गरज आहे. राजे पुन्हा जन्माला या. मी तर म्हणतो राजे जन्माला येऊ नका. का? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात का तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. काही बोलणं माझं जड जाईल तुम्हाला पण मला सत्यता मांडायला आवडेल. कारण तुम्ही माझ्या माया आहेत माझ्या बहिणी आहात म्हणून मला तुम्हाला हक्कान बोलायला आवडेल. मी तुम नाही मनीषीन बोल राहिलो दुसरा कोण बोली त्यांना मुसळं पोट टाकून. विठ्ठल 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 हिताला जागणं महाराज तुम्ही अर्ध्या तासापासून बोलताय. मग हिताला जागणं म्हणजे नेमकं काय? हिताला जागणं म्हणजे नेमकं काय? कारण तुकोबराय सांगतात आपुली या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. हिताला जागणं म्हणजे काय हो? एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही जर कामाला असाल आणि ते काम जर तुम्ही नीतीनं करत असाल तरी सुद्धा तुम्ही हिताला जागता. तुमच्याकडे सोपवलेलं काम जर तुम्ही नीतीनं करत असाल तरी तुम्ही हिताला जागतात. आणि खरं हिताला जागणं काय असेल? खरं हिताला जागणं म्हणजे काय तर भगवंताचं नामचिंतन. भगवंताचं नामचिंतन म्हणजे काय हो? गीता भागवताचं श्रवण.
मग तुकोबरायांना साधकांनी प्रश्न केला, जर आम्ही गीता भागवताचं श्रवण केलं तर आमच्या मायबापाला धन्यता भेटेल का? तुकोबराय सांगतात, भैया तुमच्या मायबापाला धन्यता भेटेल विशेष नाही, तुम्ही जर गीता भागवत करती श्रवण, 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 अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबा, तुरी कणा पुत्र होती जे सात्विक, 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 तुरी कणा पुत्र होती जे सात्विक. साधकांशी संवाद आहे. तुकोबरायांना सांगितलं, देवा तुकोबराय गीताला जागणं म्हणजे काय हो? जर तुम्ही म्हणता गीता भागवताचं श्रवण केलं, पठण केलं तर याच्याकडं आमच्या मायबापांना धन्यता मिळणार आहे. अरे तुमच्या मायबापांना धन्यता भेटेलच, पण जर गीता भागवताचं श्रवण केलं ना तर त्याचा भगवंतालाही हर्ष होतो. तुकोबराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हरी विठ्ठल 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 विठ्ठल. पर गीता भागवताचं श्रवण जे पोरं करतात, जे पोरी करतात ना, त्यांच्या मायबापाला धन्यता आणि त्या पोरांबद्दल देवाला हर्ष होतो. पण आता तशी भक्ती करणारे लोक भेटतात का? तशी अंतकरणापासून भक्ती करणारे लोक भेटतात का? अजिबात नाही. काही काही लोक असतात, पण 100 मधनं 20%, 80% तर अजिबात मला डाऊटच असतो. देखाव्याचा परमार्थ चाललेला आहे. हो, नुसता देखाव्याचा परमार्थ चालला. मी काय करतोय? मंत्र जप करतोय, माळ जप करतोय, माझ्याकडे कोणी बघायला पाहिजे. अरे भगवंत त्याचं नामचिंतन हे लोकांना दाखवण्यासाठी नसतं. नामचिंतन लोकांत मध्ये नाही, ते एकांत मध्ये असलं पाहिजे. ते नामचिंतन विठ्ठल 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 विठ्ठल. आपला परमार्थ काही काही लोकांचा देखाव्याचा परमार्थ. त्याच्यासाठी एक विनोद म्हणून सांगेल, लक्षपूर्वक ऐका. एक म्हातारा वारीला गेला, पंढरपुराच्या महिन्याच्या वारीला गेला. महिन्याच्या वारीला गेल्याच्या नंतर पोराला सांगितलं, लेका मी चालला वारीला, तू की नाही 1 महिनाभर देवपूजा तुला करायची आहे. हो पप्पा हरकत नाही म्हणला. आता बाप गेला वारीला. पहिल्या दिवशी देवपूजा केली, दुसऱ्या दिवशी देवपूजा केली, तिसऱ्या दिवशी मायला म्हणतो, का गाई किती दिवस करायचं? म्हणले तो बाप फिरून येईस तोवर तुला करायचंय. आता म्हणे रोज ना एक एक देव देवापेक्षा असं करत बटा देव एकटे हिअरवर त्यांनी दोयलंयच मध्ये. बट्टा देव बांधली ना त्यांनी कापड मा आणि हिअरवर देव दोवाल निघ्या. देव बादली मा मोक्या करली ना, हिअरमा बादली सोडी दिनी. जशी का बादली विहिरमा गई. चांदीना देव होतात, बारीक देव होतात, त्या पाणी मासा तरंगी घ्या. ज्या जड जड देव होतात त्या बादली माच राहणार. लंगड्या देव तुम्ही भाषा मा
गणपती बाप्पा, अन्नपूर्णा, ज्या जड देव होतात त्या बादली माराय घ्या, ज्या चांदीना पत्राना होतात त्या असं पाणी मात्र रंगी घ्या. अहो भाऊनी बादली काढी, बाकी ना देव येरमाच राहायचा असेल यांनी गरलंय ना देव, गासुडी बांधली नि देवसनी आणि देवारावर ठी दिली. माय म्हणे का रे बावड्या, देवसले तर आलंय घ्या दवाले गरज दोताना रे, नाही म्हणे माडी येरवर मोक्या दोसो असं करीशन लय जायला होतं म्हणे. माते जे जाय ते बरं जाय, त्या देवसले ते बुक्का बिक्का ते लाव रे म्हणे पिंट्या. हो माडी त्यातले बुक्का लावायला चालणार नाही हो बहीण म्हणे. म्हणे का बरं भाऊ, म्हणे मी देव दवाल गाव ना त्याच मग बाकीना देवसने येरमा उडी मारीने आत्महत्या करली नाही त्यातले सुद्धा कोई गेली. आता मला सांगा असा परमार्थ करेल देव भेटील का आपल्याला? माय रागवायला लागली. माय म्हणते बाड्या तुला काय अक्कल आहे का? अरे देव पूजा करायची रे, हा तू विहिरीत देव सोडले म्हणल्यावर देव जाणारच आहेत. माय रागवायला लागली. अहो म्हणे 8,000 राय नव्हते म्हातारी ना कट काय ना पडी त्यांनापेक्षा सासरवाडी लिंगजाज म्हणे. मन मायक दाखल पण ना जवाई बन जायला होईल नेता तेल ना मायक घ्या नाही गे सासरवाडीला. ते सासरवाडीला घ्या, सासरवाडी नंतर सासूबाईने जवायला दे ग, जवायला दे का नंतर सासूला असं वाटणं माय जवाई राहणार स्वयंपाक लाई दिना. स्वयंपाक लावला सासूबाईनं पण म्हणे जवाई बापू म्हणे काय मामी एक काम करा, काय तुमना सासरा बी वारी मा जायला शेतच म्हणे, असं करा आमना देवले किरून पाण्याने तुम्ही देव धुई टाका म्हणे. आता जवाई म्हणे मायली नाही म्हणता येईल पण सासू नाही म्हणता येईल का? सासूने अख्खा देवारा पुढे आणली ना. हो भाऊ देव धुई राहता आणि सासू इतली मोठा आहे करे आगो. माय म्हणे आमना घर जवाई येईल शेत म्हणे, अशा मजाना देव धुई राहणार म्हणे. दखिल्या ना गलीने बाईसले बी बोलायला नाही. जेव्हा ते देव उचलले का देव ठेवायचं ते फडकं कोणचं म्हणतं, काय म्हणतात होता दसरी त्याला काय म्हणतात? हा काय म्हणतात तुमच्याकडे? लाल मुद्रा, मद्रा मद्रा म्हणतात. तुमले मदिराशिवाय दुसरं काही दिसत नाही. लोकेशले खत बी ततच चीज जास्त असणार. त्याला आपला आहे मग खारबो बी म्हणतात, काय काय परिसर खारबो खारबो खारबो. जवळ त्या मद्रावर ना त्या वा वा जय श्री राम. विठ्ठल 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 तर सांगायला मला स्वाभिमान वाटतो. आमचे CR पाटील साहेबांचे चिरंजीव म्हणजे आमचे जिग्नेश भैया दादाश्री. मी पाहतोय तुम्ही कोणत्या कोणत्या कीर्तनाला हजेरी लावतात. मी बघितलेलं नाही पण ऐकलेलं आहे. पण मी जेवढेही सुरतमध्ये कीर्तनं करतो प्रत्येक कीर्तनात जिग्नेश भैयांची हजेरी असते. आणि येणं पण इतकं साधं आणि सोपं असते असणार. एक साधारण परिवारातल्या मुलासारखं येऊन गपचूप बशिलेच असतात. काही कोणले ताण नाही, वाजा गाजा नाही, रायाची राया नाही, काय नाही. हां हां तिथंच येतं विषय. नम्र झाला भरतात त्याने कोंडिले आनंद नाही का. नम्रता असली की सगळं काही मिळतं माणसाला. हो आता नेमकं सासूबाईनं सांगितलं म्हणले जावाई बुवा मी स्वयंपाक लावते तोवर तुम्ही देव धुवून टाका. अहो भाऊ त्या मद्रावर ना देव उचला, ते फडकं झटकना देव ठेवा ना, त्या फडका माई कमीत कमी 2.5-3 किलो फुटा निघणार. त्या देव या भाऊनी देव धुयात, या भाऊनी देव धुयात. पहिला दिन, दुसरा दिन, तिसरा दिन
मायले नाही म्हणे म्हणून पण सासूला नाही म्हणता येणार नाही. मग आणि आठे जर राहिलो ते सासू देवच दवाला येईल त्यापेक्षा घर बी जाता येऊन माणसांगे लढाई करी येईल. आठे जर राहिलो ते सासू देव दवाला येईल. मला जीवच ठेवणार नाही आत्महत्या करीन मर जासू म्हणे. आव भाऊनी जंगलला मार्ग धरली ना विहरमा उडी मार दिसू म्हणे. विहरमा उडी मारायला जाहीर आहे ना विहिरीत उडी मारणार तोपर्यंत विहीर मालकानं हात धरला. काय करायलाच म्हणले राजा. अरे भगवंतानं एवढा चांगला जन्म दिलाय हा व्यर्थ गमवायचा नसतो रे. जीवनाचा आनंद घ्यायचा असतो राजा. आत्महत्या काहून करतोय. तुझ्यावर कर्ज झालंय का. कर्ज झाला असेल तर मला सांग तुझं कर्ज फेडतो. वीर मालक म्हणत होता. तुले काही त्रास आहे का काही आजार आहे का दवाखाना मला जासू तो बरा करलईसू तुनं कर्ज फेड टाकसू. तुले जर काम न दुख लागस होई काम सुद्धा करू नको भाऊ. काम करू नको धंदा करू नको. तुले बशी बशी जे लागेन ते दिसू. तुला काय काम होत नशीन काम बी करू नको. फक्त बटी बटी मन देवारा मनात देव दोय टाकत जाय म्हणे. हा आपला परमार्थ आहे नाही का. हा आपला परमार्थ आहे. पर संत सांगतात जर अंतकरणापासून तुम्ही का गीता भागवताचं श्रवण केलं ना तर त्याचा हर्ष देवाला होतो. देवाला हर्ष होतो. हर्ष होतो कोणाचा तर हिताला जागणाऱ्या पोरांच्या मायबापांना. मतलब देवाला हर्ष होतो हिताला जागणाऱ्या पोरांच्या मायबापांची स्तुती करतात आणि हिताला जागणाऱ्या पोरांच्या बद्दल देवाला हर्ष होतो. आता मला सांगायला आवडेल की पहिल्या चरणामध्येही तुकोबराय सांगतात आपुली आहिता आसे जो जागता हो आपुली आहिता आसे जो जागता आपुली आहिता जो से जागता आपुली आहिता जो से जागता आपुली आहिता जो से जागता हो आपुली आहिता जो से जागता आपुली आहिता जो से जागता आपुली आहिता जो से जागता धन्य माता पिता दयाचिया 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 हो धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया फुले कन्या पुत्र होती देता हो फुले कन्या पुत्र होती देता पुढे कन्या पुत्र होती जे साथिक पुढे कन्या पुत्र होती जे साथिक पहिल्या चरणामध्ये सांगतात आपुल्या हिता जो असे जागतात धन्य माता तदनंतर पिता. अगोदर माताला महत्त्व बरं का. महिला माता तुम्हाला सांगतो मी प्रत्येक कीर्तनातून आहे ना तुमची स्तुती करण्याचा प्रयत्न करतो. जिथं चूक असेल तर बोलण्याचा प्रयत्न करतो. इतका मोठा नाही आहे का मी तुम्हाला बोलेल. फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करतो कारण आमच्या संतांची परंपरा आम्हाला टिकवायची आहे. आमच्या संतांची आम्हाला शिकवण आहे. बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडबडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून काही काही गोष्टी मी बोलून जातो. अजिबात एकही ताईनं या गरीब भावावर राग करायचा नाही. एकही मायनं या लेकरावर राग करायचा नाही. मी जरा थोडा हक्काने बोलून घेतो. हां राग धरायचा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता तदनंतर पिता. अगोदर माता पिता नंतर. पहिलं प्राधान्य महिलांना. पहिलं प्राधान्य माता. का बर कारण आपल्याला बघत नाही तेव्हापासून प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माता. आपण सुंदर दिसतोय दिसायला सुंदर आहे एखाद्याचं आपल्यावर प्रेम झालं. आपलं सौंदर्य बघून जर कोण प्रेम करत असेल तर ते प्रेम वेगळा. पण तुम्हाला न बघता प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माता.
आणि म्हणून संत अगोदर माताला धन्यता देतात. तुम्ही म्हणता महाराज न बघता प्रेम करणारी व्यक्ती माय कशी काय? सांगतो ऐका. बाईचं फक्त रजस्वलाचा दिवस बदलला, रजस्वलाची तारीख बदलली. डॉक्टर साहेबांच्याकडे जाते, डॉक्टर साहेबांनी सांगितलं ताई तुम्हाला दिवस गेले, तुम्ही माय होणार आहात. त्या मायला हे पण माहीत नाही माझ्या पोटात मुलगा की मुलगी, हे सुद्धा माहिती नाहीये, बघितलेलं सुद्धा नाही ते कसं आहे आणि काय आहे. फक्त डॉक्टर साहेबांनी सांगावं की तुम्हाला दिवस आहे, तुम्ही माय बनणार आहात. न बघता तुमच्यावर प्रेम करते ती माता. म्हणून संत अगोदर प्राधान्य माताला देतात. मग नंतर मातांनंतर पिता, पितानंतर का बर? पिता नंतर का बर? पहिले का बर नाही? पहिले माता, पिता नंतर. कारण पिता काय बी पिता काय बी खाता, त्यामा पिता मागेच राहता. काही पिता बटा सत्यानाश करता, त्यामा मागेच राहता. पिता ओ पिता ओ पिता मना चांगला आहे भाऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात कुडी कन्या आणि तदनंतर पुत्र. खरं तर माझा आजचा विषय थोडा मधला चेंज करणार होतो, पण मला कालच्या दिवशी साहेब बोलून गेले, आमचे पाटील साहेब, CR पाटील साहेब, की महाराज शक्य झालं तर पाणी अडवा पाणी जिरवा या विषयावर बोला आणि लेख वाचेल या विषयावर बोला. खरं तर मला तुम्ही बऱ्याच लोकांनी माझा हा विषय ऐकलेलाच असेल की लेख वाचवा या विषयावर मी भरपूर बोलतो. आणि मी जर का सुरुवात लेख वाचवा या विषयावर पोरीचं महत्त्व सांगायला सुरुवात केली तर मी 2 तास फक्त मुलगीचंच महत्त्व सांगतो. हो, कारण इथंही संत सुरुवातीला महिलेला महत्त्व देतात. अगोदर माता तदनंतर पिता, दुसऱ्या चरणामध्ये कुडी कन्या तदनंतर पुत्र. म्हणजे इथं सुद्धा कन्येला महत्त्व आहे. कन्येला महत्त्व आहे. कन्याचं नाव सांगेलच, कन्या काय महत्त्व आहे कन्याचं. पण तत्पूर्वी सांगायला आवडेल, आमच्या कीर्तनामध्ये धावपळ करत महाराष्ट्राची फेरी करून कीर्तनासाठी उपस्थित आमचे विनोद पवार साहेब आलेले आहेत. साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे. एवढ्या धावत्या योगामध्ये तुम्ही कार्यक्रमाला वेळ दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद अँड थँक्स. कन्येला महत्त्व दिलं. कन्या काय विशेष रत्न नाही, लक्षपूर्वक ऐका. कन्या का असली पाहिजे? जर किरकोळ कारणावरनं नवरा बायकोचे भांडण होऊ द्या, भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आत्ता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते. पोराला सांगते, बावड्या वैरेतून बापले जेवण न सांग रे. पोरगा जातो, बापाला सांगतो, पप्पा जेवण करून घ्या ना. तो बाप सांगस मला नाही खायचं. पोरगा लगे मागे फिरियस, मी इथला नीच नाही आहे. पोरगा लगेच मागे फिरियस, खाशीत खाय भो मन बापनं काय जाहीर आहे ना. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं चतुर असते बोलायला. माझ्या माऊली ज्ञानोबा राय सांगतात, 7 सनी मवाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते बापाच्या जवळ जाते. पप्पा ऐका ना पप्पा, काय झालं? काय नाही रे लेकी, काय नाही झालं बेटा. पप्पा चला मला जोराची भूक लागली, चला बरं जेवण करूया, चला लवकर. तो बाप म्हणतो नको बाई माझी इच्छा नाही आहे. कस काय इच्छा नाही तुमची? चला माझ्यासोबत जेवायला. नाही ग बाई मी नाही जेवत. पप्पा तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? नाही रे बेटा तसं काही नाही. तुम्हाला काही त्रास होतोय का पप्पा? नाही ग बाई. मग उठा लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो बेटा मला नाही जेवायचं. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. म्हणून तर तो कोब्बरा अगोदर कन्येला महत्त्व देतात. अजून सोपं करून सांगेल, तुमची पोरगीचं लग्न झालेलं आहे, 50, 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर मुलगी आहे. सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ सांगतो दाई मला तर काही माहिती नाही बाई. लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो आणि लग्न झालं नसेल तर माईला विचारतो, का गाई माझ्या वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं. कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली,
आता सकाळी सकाळी तो बापानं नाश्ता केला, त्या बापाला गोळ्या औषधी दिल्या इथं आणि तो बाप झोपला. तो रिप्लाय बहिणीला फोन करतो, बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहीत नाही बाप्पाची तब्येत खराब आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बाप्पाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंच गे? तेव्हा ती दिदी सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. कसं ग ताई? दादा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना मला अचानक ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त कन्यामध्ये, मुलगीमध्ये आहे. म्हणून तर माझे तुकोबराय कन्या सांगतात, अगोदर कन्या सांगतात नाही का, कुडी कन्या तदनंतर पुत्र. आणि जर का हिताला जागणारे पोरं जन्माला येत असतील, हिताला जागणारे पोरं जर जन्माला येत असतील तर त्यांचाही हर्ष देवाला होतो, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. कोडे कन्या